भाड्याने देणे आहे हॉटेल आणि फंक्शन हॉलसाठी जतमधील सर्वात मोक्याची जागा। 2700 स्क्वेअर फूट जागा प्रशस्त हॉटेल रेस्टॉरंटसाठी। तुम्ही जतमध्ये नवीन रेस्टॉरंट किंवा ब्रँड सुरू करण्याचा विचार करत आहात, मग ही जागा तुमच्यासाठीच आहे। जत सिटी बस स्टँडच्या अगदी समोर, नॅशनल हायवे टच प्रॉपर्टी, शहराच्या मध्यभागी जास्त गर्दीचा परिसर, प्रशस्त किचन, बाथरूम इत्यादी, फॅमिलीसाठी स्वतंत्र विभाग, इतर सुविधा, ग्राहकांच्या सोयीसाठी इमारतीत लिफ्ट उपलब्ध, पॉवर बॅकअप, अखंड वीज पुरवठा, बाहेरच्या कामगारांना राहण्यासाठी स्टाफ रूम। समर्थ पवार, एकदा अवश्य भेट द्या आणि लोकेशनचा अनुभव घ्या। मोबाईल नंबर 80 87 88 81 72। आमचा पत्ता SP 24 प्लाझा, जत बस स्टँडच्या अगदी समोर, जत विजापूर रोड, जत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्ष सोने खरेदी करणे टाळण्याचं आवाहन केल्यानं देशभरात या विधानाची मोठी चर्चा सुरू झाली आहे। जागतिक स्तरावर वाढलेले तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयांवरील दबाव आणि परकीय चलन साठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन ही विनंती करण्यात आली आहे। भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर परदेशात जातात, त्यामुळे सोनं खरेदी कमी झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकतो। पंतप्रधान मोदी यांनी 10 मे 2026 रोजी हैदराबादमधील कार्यक्रमात देशभक्तीचा अर्थ केवळ सीमेवर लढणे नसून कठीण काळात जबाबदारीनं वागणंही तितकंच महत्त्वाचे असल्याचं सांगितले। त्यांनी पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्यासोबतच 1 वर्ष सोने खरेदी करण्याचं टाळण्याचंही आवाहन केले। यामागे भारताचा परकीय चलन साठा मजबूत ठेवण्याचा आणि डॉलरची बचत करण्याचा उद्देश असल्याचं मानलं जात आहे। भारताचा 72 अब्ज डॉलरचा सोने आयात खर्च, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश आहे। देशात दरवर्षी सुमारे 700 ते 800 टन सोन्याची मागणी असते, तर देशांतर्गत उत्पादन अत्यंत मर्यादित आहे, त्यामुळे गरजेपैकी सुमारे 90% सोने आयात करावं लागतं। आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये भारतानं सुमारे 72 अब्ज डॉलर किमतीचे सोने आयात केले। हे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 24% अधिक आहे। परकीय चलन साठ्यावर काय परिणाम? भारताचा परकीय चलन साठा सध्या सुमारे 690 अब्ज डॉलरच्या आसपास आहे, मात्र जागतिक अस्थिरता आणि वाढत्या आयातीमुळे त्यावर मोठा दबाव निर्माण झालाय। सोने आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होतात। जर देशातील नागरिकांनी काही काळासाठी सोने खरेदी कमी केली तर डॉलरची बचत होऊन परकीय चलन साठा मजबूत राहण्यास मदत होईल। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या निर्णयानुसार 2026 मध्ये भारताचा चालू खात्यातील तूट 84.5 अब्ज डॉलर पर्यंत जाऊ शकते। जर सोने आयात 30 ते 40% कमी झाले तर ते 20 ते 25 अब्ज डॉलरची बचत होऊ शकते। आयात निम्म्यावर आली तर तब्बल 36 अब्ज डॉलरची बचत शक्य आहे। ही बचत चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। पंतप्रधान मोदींच्या या आव्हानातून आर्थिक शिस्त, स्वावलंबन आणि आर्थिक राष्ट्रीय हितासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा असा स्पष्ट संदेश देण्यात आलाय। सोने खरेदी कमी करणे, इंधनाची बचत करणे आणि संसाधनाचा जबाबदारीने वापर करणे यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।